तर नमस्कार मंडळी, मी दुर्वेश स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये। जर तुम्ही नाशिकवरून पुण्याकडे जात असाल किंवा पुण्याकडून नाशिककडे जात असाल तर 14 नंबर पाशी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आज एक नवीन हॉटेल। तर चला दाखवतो तुम्हाला कोणतं हॉटेल आहे ते। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे नारायणगाव मधील सुप्रसिद्ध हॉटेल सर्जा इथे जेवण करण्यासाठी। तर चला बघूया इथली फूड क्वालिटी कशी आहे ते। तर मंडळी, हा आहे हॉटेलचा एंट्रन्स। हे आहे हॉटेलचं रिसेप्शन आणि इकडे आहे फॅमिली सिटिंग एरिया। तुम्ही बघू शकता इथे भारतीय बैठक मध्ये पण बसू शकतो आणि इकडे टेबल खुर्च्या पण त्यांनी अरेंज केलेल्या आहेत। मस्त डेकोरेशन पण केलेलं आहे त्यांनी, गाणी चालू आहेत। मित्रांनो, हे आहे हॉटेल सर्जाचं मेनू कार्ड। तुम्ही बघू शकता की रेट एकदम अफोर्डेबल रेटने आहेत। तर आपण आता मागवलेलं आहे यांची स्पेशल चिकन थाळी, जे की अनलिमिटेड आहे। याच्यात रस्सा, भाकरी आणि राईस अनलिमिटेड येत असतं। तर चला बघूया इथली फूड क्वालिटी कशी आहे ते। तर आता नेमकी सकाळचा टाइम आहे, त्यामुळं हॉटेलमध्ये गर्दी खूप कमी आहे। संध्याकाळी इथं हाऊसफुल असतं। मी सकाळी आलो होतो त्यामुळं गर्दी खूप कमी आहे। ॲम्बियन्स खूप चांगला आहे इथला। त्यांनी जे डेकोरेशन केलेलं आहे ना, एक नंबर बनवलेलं आहे आणि स्वच्छता पण चांगली आहे। त्यामुळं इथं काही अशी दुसरी अडचण येईल असं वाटत नाही। त्यांनी बर्थडे पार्टीसाठी सुद्धा इथं एक छोटासा हॉल केलेला आहे। तर एकदम मस्त ॲम्बियन्स आहे आणि स्वच्छता पण चांगली आहे। ह्या हॉटेलचा ॲड्रेस सांगायचा म्हटला तर पुणे नाशिक हायवे, कांदळी फाटा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे असं आहे। थोडक्यात जे पुण्याला जाताना आपल्याला 14 नंबर लागते तिथं हे हॉटेल आहे, हॉटेल सर्जा। फेमस आहे इथलं हॉटेल। तर आपल्याला त्यांचं आपली पहिली ऑर्डर म्हणजे चिकन सूप आलेला आहे। त्यांनी हे चिकन सूप आपल्याला कॉम्प्लिमेंटरी दिलेलं आहे। तर चला बघूया याची टेस्ट कशी आहे ती। याच्यात बारीक बारीक चिकन कट करून टाकलेलं आहे। टेस्ट एकदम जबरदस्त ती, असं डायरेक्ट पाण्यासारखं पण नाही, एकदम घट्ट सूप आहे। एकदम भारी टेस्ट आहे। याच्यात त्यांनी तिखटपणा येण्यासाठी थोडे बारीक कापलेल्या मिरच्या घातल्यात ना, त्यामुळे एक नॉर्मल हलका असा तिखटपणा येतोय। आणि सूप मध्ये तुम्हाला तर माहितीच आहे त्याच्यात काय काय असतं ते। हळद, मीठ आणि दाणा पावडरचा एकदम जबरदस्त फ्लेवर येतोय त्या सूप मधनं। सूप सोबत त्यांनी आपल्याला चमचा दिलाय, पण तुम्हाला माहिती आहे आपण काय असं हे नाहीये, आपण शेतकरी माणूस आहे। त्यामुळे सूप डायरेक्ट असं वाटीने प्यायचं। हा हा हा, बुरका मारून प्यायचं सूप, डायरेक्ट वाटी तोंडाला लावायची। चमच्यानी हे शहरातले ब्लॉगर्स पित असतील, आपण स्वतः शेतकरी आहे त्यामुळे डायरेक्ट असं वाटी तोंडाला लावायची आणि डायरेक्ट बुरका मारून प्यायचं। एकदम जबरदस्त। आणि थंडीचं सीझन आहे, थंडीच्या सीझन मध्ये सूप पेलच पाहिजे, मस्त गरम राहते। मित्रांनो, माझ्या एक लक्षात आले, तुम्ही व्हिडिओ बघतात पण आपल्या व्हिडिओला लाईक करत नाही आणि चॅनलला फॉलो करत नाही। माझ्या तोंडाची सर्जरी झालेली असताना पण आता पण माझ्या तोंडात पूर्ण आतमध्ये टाके टाकलेले आहेत, तरी पण मी तुमच्यासाठी एवढ्या कष्टाने व्हिडिओ बनवतो। तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला एक लाईक तर झालाच पाहिजे ना राव। आणि आलेचे चॅनल वरती तर सबस्क्राईब करूनच जा, ते काय फुकटच आहे सबस्क्राईब करणं। तर त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपली चिकन थाळी आलेली आहे। तर चला मी तुम्हाला दाखवतो की याच्यात आपल्याला काय काय दिलेलं आहे। तर सर्वप्रथम त्यांनी आपल्याला दिलेला आहे इंद्रायणी तांदळाचा राईस, इकडे आहे चिकनची बिर्याणी, हे आहे दही कांदा, भाकरी, पापड, कांदा, लिंबू आणि अंड।
चिकनचे फ्राय दिलेले आहे, चिकन फ्राय, आणि इथे आहे चिकनचा रस्सा. तर चला टेस्ट करून बघूया की थाळी कशी आहे ते. तर चला मित्रांनो, आपण टेस्ट करूया हॉटेल सर्जाची स्पेशल चिकन थाळी. त्याची टेस्ट कशी आहे सगळं आता हे सगळं बाहेर ठेवून घेऊ. ताटात जागा नाहीये, ताट पूर्ण थाळी त्यांची भरलेली आहे. एक कांदा, कोशिंबीर दिलेली आहे, इथे आहे अंड. तुम्ही जर माझ्या व्हिडिओ वारंवार बघत असाल तर तुम्हाला माहित असेल की आपण भाकरी खातो ती चुरूनच खायची भाकर. भाकरी चुरून घेऊ. तिथले जे मुलांनी आपल्याला रस्सा आणून दिलेला आहे, एक्स्ट्रा रस्सा लागला तर अनलिमिटेड आहे, किती पण घेऊ शकतो. भाकर चुरून झालेली आहे आपली. आता टाकूया त्याच्यात रस्सा. लिंबू पिळूया. आणि आता आपण घेतोय हॉटेल सर्जाच्या स्पेशल चिकन थाळीचा पहिला घास. हा घेतोय आपण हॉटेल सर्जाच्या स्पेशल थाळीचा पहिला घास. हो, एकदम जबरदस्त, एकदम लाईट फ्लेवर आहे, तिखट नाहीये जास्त, त्रास होणारच नाही याची तर 100% गॅरंटी आहे. चिकन हे चांगलं शिजलेलं आहे. या चिकनचे पीस काळा मसाला नाहीये, कारण की पुण्यात काळ्या मसाल्याचं जेवण भेटत नाही, लालच मसाल्याचं जेवण भेटतं. टेस्ट एकदम भारी आहे. तर चला आपण संपूया ही पूर्ण चिकन थाळी. टेस्टला एकदम भारी. तर चला टेस्ट करूया आपण त्यांचं आता चिकन फ्राय. थाळीत येत असतं चिकन फ्राय. एक पीस घेतलेला आहे चिकन फ्रायचा. एकदम जबरदस्त. मसाले एकदम भारी वापरलेले आहेत त्यांनी. अजिबात असे हाय पॉवर मसाले नाहीयेत. घरगुती टेस्ट येते एकदम. एकदम भारी भारी बनवलेले. आता आपण ट्राय करूया त्यांची कोशिंबीर. हो, एकदम मस्त. कांदा इतका महाग झालेला असताना पण त्यांनी आपल्याला भरपूर क्वांटिटीत कांदा दिलाय. भारी लागते कोशिंबीर. आणि थोडीशी गोड आहे ना, त्यामुळे इकडे तुम्हाला चिकनचा रस्सा किंवा फ्राय जरी तिखट लागलं तरी कोशिंबीर थोडी गोड आहे, त्यामुळं भारी लागते. टेस्ट चांगली. थाळीमध्ये भाकरी अनलिमिटेड आहे. आपण अजून एक भाकरी मागवली होती. भाकरीची साईज काय अशी लय मोठी पण नाही आणि लय बारीक पण नाही, रेग्युलर साईज आहे भाकरीची. तर ही पण आपण भाकर चुरूनच खाऊ. रस्सा. दात खूप दुखत आहे तरी पण मी तुमच्यासाठी इतक्या मेहनतीने व्हिडिओ बनवतो. व्हिडिओला लाईक नक्कीच करा राव. दाताचं ऑपरेशन झालेलं आहे माझ्या, तरी पण मी व्हिडिओ बनवतोय तुमच्यासाठी चांगल्या. मित्रांनो, जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा की मी तुम्हाला कोणत्या हॉटेलचा फूड रिव्ह्यू लागतोय. ते मी 100% तिथे जाण्याचा प्रयत्न करीन आणि तिथला फूड रिव्ह्यू तुम्हाला द्यायचा प्रयत्न करील. तर नक्की आपल्या व्हिडिओला कमेंट करत जा, सजेशन्स देत जा की काय चुकतंय काय नाही चुकत आहे आपलं, काय बरोबर होतंय किंवा आपण काय करू शकतो याच्यात. तर तुमचे सजेशन्स मला खूप महत्त्वाचे आहेत. आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही कमेंटमध्ये पण सांगत जा का आपण कोणत्या हॉटेलची फूड रिव्ह्यू घेतला पाहिजे. मी तिथे नक्की जाण्याचा प्रयत्न करीन आणि अशाच मस्त व्हिडिओ तुम्हाला दाखवत जाईल. त्यांची जी कोशिंबीर आहे ना ती अशी पातळ नाही, एकदम घट्ट आहे. माझ्या मते म्हशीचं दुधाचं दही असावा. टेस्ट एकदम भारी लागते ना त्या कोशिंबीरची. इकडे रस्सा थोडा नॉर्मल तिखट आहे, पण ज्यावेळेस आपण कोशिंबीर खातो ना एकदम फ्लेवर बॅलन्स होऊन जातो त्याचा. एकदम रिच आईस्क्रीम सारखी लागते ही कोशिंबीर.
एकदम घट्ट आहे. आपली भाकर खाऊन झालेली आहे. आता आपण ट्राय करूया त्यांचा. त्यांनी आपल्याला थाळीत दिलेला इंद्रायणी राईस. राईस मध्ये एकदम मस्त सुवास येतोय. प्युअर इंद्रायणी वापरतात ते. राईस घेतला, त्याच्यावरती रस्सा टाकला. लिंबू पिळूया थोडं. हा घेतोय आपण सर्जा हॉटेलचा स्पेशल इंद्रायणी राईस. हो, बाप, जबरदस्त टेस्ट आहे. रस्सा आणि इंद्रायणी राईसचं जे कॉम्बिनेशन लागतंय ना, एकदम खतरनाक. इंद्रायणी राईस प्रॉपर मावळातलं आहे. इथल्या स्टाफ सोबत बोलताना मला असं समजलं की हे जे पोरं आहेत ते प्रॉपर मावळातली पोरं आहेत, त्यामुळे इथं जो इंद्रायणी राईस येतो एकदम प्रॉपर इंद्रायणी राईस आहे. जबरदस्त क्वालिटी लागते इंद्रायणी राईस. आता चला मित्रांनो, आपण इथली बिर्याणी ट्राय करूया जी की आपल्याला थाळीत आलेली आहे. आणि मी थोडी एक्स्ट्रा ऑर्डर पण केलेली आहे. तर चला इथली बिर्याणी ट्राय करूया. प्लेटीत घेऊ. प्रॉपर इथला जो स्टाफ आहे ना, त्यांनी सांगितलं की इथं प्रॉपर गावठी तुपातली बिर्याणी बनवली जाते. आणि यांचा जो आळणी राईस आहे गावठी तुपातला, फेमस आहे इथला. तर इथं आले होते एकदा, नक्की तो आळणी राईस ट्राय करा. मी काय ट्राय केला नाही, थाळी घेतली होती. तर चला आपण आता ट्राय करतोय हॉटेल सर्जाची स्पेशल चिकन दम बिर्याणी. हो, एकदम जबरदस्त फ्लेवर आहे. लवंगांचा भारी फ्लेवर आहे ते, लवंग आणि इलायचीचा एकदम खतरनाक. जास्त मसालेदार नाहीये बिर्याणी, रेग्युलर बिर्याणी आहे. टेस्टला चांगली. लवंग आणि हिरव्या इलायचीचा एकदम भारी फ्लेवर येतो त्याच्यात. आणि तांदूळ पण प्रॉपर बासमती यूज केलेला आहे ना. बासमती राईसचा एक फ्लेवर युनिक असतो ना, एकदम जबरदस्त. मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल की माझं स्वतःचं हॉटेल आहे. फक्त मटण भाकरी भेटते आणि बिर्याणी ऑर्डरनुसार आपण बनवून देत असतो तिथं. पण इथं आहे ना, त्यांनी जो केवडा वॉटर आणि रोज वॉटरचा जो यूज केला ना बिर्याणीमध्ये, एकदम जबरदस्त फ्लेवर येतोय त्याचा. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपली पूर्ण चिकन थाळी संपलेली आहे. टेस्ट एकदम जबरदस्त आहे. वरती टाय यांची जी कोशिंबीर आहे ना, ती एकदा इथं नक्की आले होते ट्राय करा. कोशिंबीर एकच नंबर आहे, एकदम जबरदस्त कोशिंबीर आहे. आणि त्यांची बिर्याणी पण चांगली. रस्सा पण एकदम टेस्टी आहे, चांगला आहे, तिखट नव्हता जास्त. फ्राय पण एकदम भारी. म्हणजे ओव्हरऑल फूड क्वालिटी आहे. आता मी काय व्हेज ट्राय केलं नाही, पण जे नॉन व्हेज आहे ना एकदम बेस्ट आहे. तर एकदा नक्की विजिट द्या हॉटेल सर्जाला. हात धुतो आता, जेवण झालंय ना. मित्रांनो, जेवता मला असं समजलं की इथला जो स्टाफ आहे त्याच्यातले 4-5 मेंबर हे आपल्या अकोल्याचे आहेत. अकोले जिल्हा नाही, अकोले जे अहिल्यानगर जिल्ह्यात तालुका आहे त्या अकोल्याचे आहेत. तर चला, हा दादा आहे, हा आपल्या हे सगळे पोरं आहेत, हे आपल्या अकोल्याचे आहेत. तर चला तुम्हाला नाव सांगतो. दादा नाव सांग तुझं. कृष्णा गोडे. कृष्णा गोडे हे दादाचं नाव आहे. इथे सर्जा हॉटेलमध्ये हा कामाला आहे. दादा तुझं नाव काय. खंडू भांगरे. खंडू भांगरे. खंडू भांगरे. दादा तुझं नाव काय. ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर कोंडार. ज्ञानेश्वर कोंडार. कोंडार. दादा तुझं नाव काय. कुंडलिक भांडकोळी. हा, कुंडलिक भांडकोळी. कुंडलिक भांडकोळी. भांडकोळी. दादा तुझं नाव काय. सागर रावत. सागर रावत. रावत. आणि तुझं. ऋषिकेश गाडवे. ऋषिकेश गाडवे. ही सगळी मुलं जे आहेत, इथला स्टाफ आहे हा आपल्या अकोले तालुक्याचा आहे. तर एकदा नक्की हॉटेल सर्जाला भेट द्या, एकदम जबरदस्त क्वालिटी आहे.